नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. 2029 ला बारामतीमधून काँग्रेस निवडणूक लढेल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं हे आजचं वक्तव्य आणि या वक्तव्याला पार्श्वभूमी आहे बारामतीमधल्या पोटनिवडणुकीची. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली. याच ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू होते, पण सुनेत्रा पवार यांच्यासह जवळपास 50 उमेदवारांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले. यातला सगळ्यात महत्त्वाचा अर्ज होता तो काँग्रेसचा. खरं तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये बारामतीची जागा ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे, पण सुनेत्रा पवार यांच्या विरोधात आम्ही उमेदवार देणार नाही अशी भूमिका शरद पवारांनी घेतली. सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं आवाहन केलं, पण काँग्रेसनं इथं उमेदवार दिला. मग राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाशी संपर्क साधला, उमेदवार मागे घ्या असं सांगितलं, पण तरीही उमेदवार रिंगणात होताच. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना भेटले. मग देवेंद्र फडणवीसांनीही सपकाळांना फोन केल्याची माहिती समोर आली. अर्ज मागे घ्यायला अगदी कमी वेळ शिल्लक असतानाच काँग्रेसनं आपला उमेदवार मागे घेतला. आता बारामतीमध्ये काँग्रेसचा उमेदवार लढला तरी तो जिंकणार नाहीये हे जवळपास सगळ्यांना माहित होतं. मग तरीही काँग्रेसनं बारामतीमध्ये लढण्याचा हट्ट का धरला आणि मग सगळ्यांकडनं मनधरणी झाल्यावर तो उमेदवारी अर्ज मागे का घेतला? आणि हे सगळं करत असतानाच 2029च्या बारामतीच्या जागेवर काँग्रेसनं क्लेमही केलाय का? आता खरं तर शरद पवार यांचा पक्ष महाविकास आघाडीमध्ये आहे. बारामती लोकसभा आणि बारामतीची विधानसभा या दोनही जागा शरद पवारांच्या पक्षाकडे आहेत महाविकास आघाडीत. मग काँग्रेसनं हा दावा का केला आणि या सगळ्यामध्ये भाजपचा रोल नेमका काय आहे? या सगळ्या प्रश्नांसंदर्भात बोलूयात, पण त्या अगोदर पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. 2014 पासून महाराष्ट्राचं राजकारण देवेंद्र फडणवीसांभोवती फिरतंय असं अनेकांचं म्हणणं आहे. ते का याचा पुन्हा प्रत्यय आला. बारामतीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं आपला उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती फडणवीसांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना केली. त्यानंतर काँग्रेसनं आपला उमेदवार मागे घेतला. हर्षवर्धन सपकाळ यांना विनंती केली होती की बारामतीमध्ये अजितदादांच्या अतिशय दुर्दैवी आणि दुःखद निधनानंतर आता सुनेत्रा वहिनी उभ्या आहेत आणि आपल्या महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे की अशा वेळी आपण साधारणपणे बिनविरोध निवडणुका करतो. जसं आबांच्या निधनानंतर इथे भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार उभा केला नव्हता. त्यांना मी विनंती केली, त्यांनी चर्चा करताना मला ते सकारात्मक वाटले. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. भाजपा एका मोठ्या भावाप्रमाणे तुमच्या पाठीशी आहे असं या भेटीमध्ये फडणवीसांनी सांगितलं आणि त्यानंतर फडणवीसांनी त्यांचा शब्द पाळला असं म्हणायला हवं. कारण भाजप आणि काँग्रेस हे राष्ट्रीय स्तरावर कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. म्हणूनच भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना फोन करून विनंती करणं ही निश्चितच लहान बाब नाही. त्यांचा फोन हा आला होता आणि त्यांच्या फोनवर बोलत असताना त्यांनी या निवडणुकीमध्ये आपण एक नेता गमावला आहे आणि त्या अनुषंगानं ही निवडणुकीमध्ये बिनविरोध व्हावी किंवा काँग्रेस पक्षाने निवडणूक कुठेतरी लढू नये अशा प्रकारची विनंती त्यांनी केली. त्यांचा फोन आला होता, मात्र त्यांच्या फोनचा येण्याचा आणि निर्णयाचा कुठेही दुराने संबंध नाही. दुसरी महत्वाची बाब म्हणजे फडणवीस आणि अजित पवारांची मैत्री. अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यावर माझा सच्चा मित्र गेला अशी भावना फडणवीसांनी बोलून दाखवली होती. अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी ते पुरते हादरून गेले होते हे कळत होतं. बारामतीच्या सरकारी रुग्णालयात सुनेत्रा पवारांचं सांत्वन करताना असो किंवा दादांच्या अंत्यसंस्कारादरम्यान असो, फडणवीसांच्या चेहऱ्यावरचं दुःख लपलं नव्हतं. त्यामुळेच अजित पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नी निवडणुकीला उभ्या असताना ती निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न फडणवीसांचा असू शकतो. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आता या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव आकाश मोरे, जे या बारामतीच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्जही ज्यांनी भरला होता. आकाशजी नमस्कार. नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्या सोबत आहेत. ताई नमस्कार. नमस्कार ताई. आणि भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण आपल्या सोबत आहेत. अजितजी नमस्कार. नमस्कार.
बरं, आकाशची सुरुवात आज तुमच्यापासून करावी लागेल. उमेदवारी अर्ज तुम्ही दाखल केल्यापासून महाराष्ट्रभरामध्ये चर्चा सुरू झाल्या होत्या. आज तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर चर्चेला आमच्या सोबत बसलेला आहात. परत मला सविला सांगा की तुमची इच्छा होती का उमेदवारी अर्ज मागे घेण्याची, की फक्त पक्षाने सांगितलं म्हणून घेतलात? नाही, आम्ही पक्षाने जो आदेश दिला त्याप्रमाणे आम्ही कार्य करणार होतो, म्हणजे निवडणुकीला सामोरे जाणार होतो. आणि पक्ष ठरवेल त्या पद्धतीनेच आमची पूर्ण तयारी झाली होती. मी बऱ्याच गावांना भेटी दिल्या होत्या. लोकांना शहरामध्ये बऱ्याचशा लोकांना भेट दिली होती, लोकांचे मतं जाणून घेतली होती. आणि बहुतांशी अजित पवारांचे प्रेमी, अजित पवारांचे चाहते ते लोक म्हणले की तू जो मुद्दा उपस्थित केलाय तो योग्यच आहे. आता ते मतात कन्वर्ट झालं असतं का नाही ते दुसरी गोष्ट, पण सगळ्या लोकांचा एक माझ्या उमेदवारीने एक पॉझिटिव्ह त्यांचा रिस्पॉन्स आला मला. बरं, पण आज तुमची उमेदवारी अर्ज मागे घेण्याची घोषणा करत असताना किंवा ही माहिती माध्यमांना देत असताना तुमच्या प्रदेशाध्यक्षांनी एक वक्तव्य केलं. ते वक्तव्य असं होतं की 2029 मध्ये बारामतीमधून काँग्रेसचा उमेदवार लढेल. हा काय प्रकार आहे? कारण आता महाविकास आघाडीमधले जे 3 पक्ष आहेत त्या 3 पक्षांपैकी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा क्लेम आहे, रादर त्यांचे उमेदवार तिथून लढले, जिंकलेत. लोकसभेला सुद्धा त्यांचे उमेदवार जिंकला, विधानसभेला त्यांचा उमेदवार लढला. मग 2029 ला काय बदलणार आहे? 2029 ला आमचा क्लेम यासाठी आहे की ह्या वेळेचे इलेक्शन आम्ही त्यांच्या आग्रहाने, म्हणजे राष्ट्रवादीच्या पवार गटाच्या आग्रहाने सुद्धा, किंबहुना सुनेत्राताईंचा जो पक्ष आहे तिथले बरेचसे आमदार डेलिगेशन ते सपकाळ साहेबांना भेटले आणि त्या पद्धतीने सगळं आम्ही समजून घेऊन किंवा अजितदादांविषयी आणि सगळ्यांना तसं नाही म्हटलं तरी काँग्रेसमध्ये काम केलेलं असताना अजितदादा पवारांनी, म्हणजे वयाच्या 30व्या वर्षी ते खासदार होते काँग्रेसच्या माध्यमातून, त्यामुळे काँग्रेसचं आमचं त्यांचं तसं नातं आहे. त्यामुळं हे सगळं विचार करून आम्ही थांबायचं ठरवलं. सपकाळ साहेबांनी मला तसा आदेश दिला आणि आम्ही थांबलो. तर त्यामुळे आता इथून पुढचे 29चे इलेक्शन हे आमचाच स्टेक राहील, काँग्रेस म्हणूनच स्टेक राहील असं मला त्यांनी ठामपणे सांगितलं आणि आम्ही त्या पद्धतीने काम करायला सुरुवात करणार आहोत. पण ही अशी काही डील झाले की तुम्ही फक्त सांगितले, तुम्ही फक्त त्यांच्याकडे मागणी केली? नाही, असं डील वगैरे नाही, आम्ही मागणी केलेली आहे. असं म्हणजे आम्ही आमच्या पद्धतीने घोषणा केली, कारण का भाजपच्या महायुती बरोबर लढायला असं मला वाटतं की आम्हीच काँग्रेस महाविकास आघाडीचे प्रमुख म्हणून आम्हीच आहोत असं आम्हाला जाणवते, कारण का आम्हालाच हे यांच्या बरोबर मुकाबला करावा लागेल. ओके ओके. रुपालीताई, आता म्हणजे आज काँग्रेसनं आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, याचं समाधान जास्त आहे तुम्हाला की 2029 ला काँग्रेस बारामतीमध्ये क्लेम करते याचा धोका जास्त वाटतोय? एक लक्षात घ्या, आत्ताची बारामती पोटनिवडणूक जी आहे ही माननीय अजितदादा आपल्यामध्ये नाहीयेत. त्याच्यामुळे पोटनिवडणुकीमध्ये लिखित नाहीये, पण एक अलिखित राजकारणाची एक नैतिकता आहे की त्या जागेवर आपल्या पक्षाचा उमेदवार देऊ नये. जे ते तिथे आमदार आहेत त्यांच्या घरातील किंवा ती जी काही व्यक्ती उभी राहणार आहे त्याच्यासाठी या अलिखित नियमाचा, म्हणजे आपण या राजकारणातील शिष्टाचार म्हणू, तो पार पडणं गरजेचं होतं. परंतु या शेवटी लोकशाही आहे, निवडणूक जाहीर झाली म्हणल्यानंतर प्रत्येकाला अधिकार आहे आपला उमेदवार देताना, आणि मग तिथं काँग्रेसने उमेदवार दिला, परंतु तो उमेदवार देणं हा त्यांचा अधिकार जरी असला तरी आमच्याकडून आम्ही, म्हणजे माननीय सुनेत्रा वहिनी असतील किंवा त्यांनी सांगितल्याप्रमाणे की बाबा त्यांच्याशी तुतारीचे नेते बोलले असतील, म्हणजे वहिनींनी, माननीय सुनेत्रा वहिनींनी सुद्धा 3 ते 4 वेळेला काँग्रेसचे जे वरिष्ठ जे अध्यक्ष आहेत सपकाळ साहेब असतील किंवा माननीय राहुल गांधी असतील, प्रियांका गांधी असतील, यांच्यासोबत खरगे साहेब असतील, यांच्यासोबत त्यांची ती चर्चा फोनवरनं झाली. आणि एक आनंद वाटतो की बाबा काँग्रेसने त्या सहानुभूतीचा, या विनंतीचा सन्मान ठेवून, ज्या शिष्टाचार राजकारणामध्ये अजूनही जिवंत आहे याचा सन्मान ठेवला, याचा आनंद आहे. आता 2029 ला ती सीट समजा त्यांच्या महाविकास आघाडीतनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव सेना यांची जी आहे त्याच्यामधनं तेव्हा ठरवणार ना की कोणाला द्यायचंय काय नाही. ठीक आहे, काँग्रेसने सांगितलं की आम्ही 2029 ला लढवणार, हा ज्याच्या त्याच्या पक्षाचा अधिकार आहे. तेव्हा 2029 ला त्यांचा उमेदवार असेल नसेल तो नंतरचा पार्ट आहे.
परंतु काँग्रेसचे मी आभार मानेल की आत्ताची ही निवडणूक आपण ज्या माननीय अजितदादा हे तुमच्यासोबतच काँग्रेस सोबत काम केलेलं नेतृत्व होतं, तरुणाबंध, स्नेहबंध लक्षात ठेवून आपण ज्या पद्धतीने पहिला जरी उमेदवार जाहीर केला तर तो लोकशाहीने आपल्याला अधिकार होता आणि आपण माघार घेतली तर तो शिष्टाचार पाळल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा आभार मानतो आणि तसंच माननीय सुनेत्रा वहिनींशी सुद्धा त्यांच्याशी ते बोलणं झालंच होतं. त्यामुळे याच्यात कोणाची हार ना कोणाचा विजय, म्हणजे महायुती जिंकली का काँग्रेस हारलं हा विषयच येत नाही. शिष्टाचार आणि राजकारणातली अलिखित नियम अजूनही जागृत जिवंत आहे याचं उदाहरण मात्र आपल्या समोर आलं. बर, अजित चव्हाणजी, भाजप सुद्धा खूप प्रयत्नशील होती, म्हणजे आज स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी फोन केला हर्षवर्धन सपकाळांना ही उमेदवारी अर्ज मागे घ्यावा म्हणून. हो, आपली माहिती खरी आहे. मी सर्वप्रथम इथं आकाश मोरे जी आहे त्यांचे आभार मानतो, काँग्रेस पक्षाचे आभार मानतो. आदरणीय सुनेत्रा वहिनींना आपण विरोधात जी उमेदवारी दिली होती ती आपण मागे घेतली. कविताजी, आता या क्षणाला आपण किती राजकीय प्रश्न विचारले तर या चर्चेमध्ये मी राजकीय चर्चा ही होऊ देणार नाही आणि त्याला मी राजकीय उत्तरही देणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शेवटी मोठ्या उंचीचे, मोठ्या मनाचे नेते आहेत हे दाखवणारा हा प्रसंग आहे. महाराष्ट्रामध्ये असं एक घर आहे अजितदादांचं की ज्या घराला 24 तास महाराष्ट्राची सेवा केली. आणि माझे नेते आदरणीय देवेंद्रजींच्या बाबतीत बोलायचं झालं तर देवेंद्रजींची आणि अजितदादांची जी मैत्री अलीकडच्या काळामध्ये ती फार 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 जवळ हे नेते होते. खूप अशा काही गोष्टी आहेत पडद्यामागच्या, त्या मीडियावरती सांगता येत नाही, पण दादांच्या कुटुंबाच्या पाठीमागे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे अगदी जिब्राल्टर सारखे उभे आहेत. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा इथं आला. आणि शेवटी बघा, आम्ही माणसं आहोत, वेगवेगळ्या विचारधारेनं काम करत असलो तरी आज या चर्चेमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी या माघारीला प्रतिसाद दिला. आकाशजी, आपलं आणि आपल्या पक्षाचं कौतुक. महाराष्ट्रामध्ये वेगळी परंपरा आहे, राजकीय परंपरा, आणि त्या परंपरेचे पाईक आपण सगळे झालो या निमित्तानं, याचं समाधान आहे. आदरणीय सुनेत्रा वहिनी लक्षावधीच्या फरकानं बारामतीमधून निवडून येतील. अर्थात निवडणूक झाली असती तरी त्या निवडून आल्या असत्या, पण मागच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप अशा अनेक गोष्टी घडत आहेत की ज्या घडू नयेत. मला असं वाटतं एक स्थिर सरकार महाराष्ट्राला आता आहे आणि कुठेतरी आम्ही चांगल्या सौहार्दाच्या वातावरणाकडे या निमित्तानं जाऊ अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. कारण पुढची 50-60 वर्ष आम्हाला महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सार्वजनिक जीवनामध्ये सक्रिय राहायचंय. तर जे चांगलं असतं ते प्रकर्षानं ठसठशीतपणे दिसतं. अतिशय दुःखद आणि वाईट आहे ही निवडणूक होणं मुळात, कारण अजितदादांचं जाणं अजूनही मनापासून कोणीच स्वीकारलेलं नाहीये. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कोणी काही बोलो, कोणी काहीही म्हणो, आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका मोठ्या नेत्याच्या शब्दाला दुसऱ्या मोठ्या नेत्यांना मान देण्याचा आहे. आणि खरोखर राजकारणामध्ये माणसं इतकी मोठी असतात की त्यांच्या शब्दाला मान दिला जातो, तो घेतला जातो. आम्ही अनेक वेळा मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये बघतो की काँग्रेस पक्षाचे, विरोधी पक्षाचे नेते लोकोपयोगी कामं घेऊन येतात. त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री ते अतिशय आदर देऊन ती कामं मार्गी लावतात. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. आणि या निवडणुकीच्या निमित्तानं सुद्धा काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला मान दिला. मला असं वाटतं राजकारणातली ही अतिशय वाईट प्रसंगानंतरची घडलेली चांगली घटना. बरं, आकाश मोरेजी, एक नॅरेटिव्ह या संदर्भातला असा आहे किंवा एक मतप्रवाह या संदर्भातला असा आहे लोकांमध्ये की जर काँग्रेसला उमेदवारी अर्ज मागेच घ्यायचा होता तर मग काँग्रेसनं भरलाच का? खात्री होती का काँग्रेसला विजयाची? जर विजयाची खात्री असेल तर मग त्यांनी उमेदवारी अर्ज मागे का घेतला? आणि जर नव्हती खात्री तर मग तो उमेदवारी अर्ज भरला कशाला? असा एक मतप्रवाह आहे. आता याला काय उत्तर देणार आहात? म्हणजे हा मतप्रवाह तयार का होऊ दिला काँग्रेसनं? नाही, मी नेहमी म्हणतो की अवसाने तुम्हाला संपत्ती, प्रॉपर्टी मिळते, पण लोकशाहीमध्ये आपल्याला जे काही कमवायचं असतं ते आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातूनच त्या जाऊ शकतो असं मला वाटतं. आणि त्या पद्धतीने लोकांची जनभावना पण होती. आमचा एक मूळ प्रश्न होता की FIR पवारांचा जो ऍक्सिडेंट झाला का काय, अजून सस्पिशियस ऍक्सिडेंट झाला असं म्हणलं तरी
हे होणार नाही. तर या संदर्भातलं सरकारने FIR नोंदवायला हवी होती, ती नोंदवली नाही, कर्नाटकमध्ये नोंदवली. सगळे प्रश्न पण बारामतीकरांच्या ती मनात तुमची अट मान्य कुठे झाली? तर तुम्ही ते- तर हे ते म्हटला होतात ना की FIR जर दाखल केली तर मी उमेदवारी अर्ज मागे घेतो, पण तसं काही झालंच नाही, तरी तुम्ही अर्ज तर मागे घेतलात. नाही, या संदर्भात रोहित पवार यांनी सखोल अभ्यास केलेला आहे. 2 वेळा पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि जे काय त्यातले लॅकुना आहेत किंवा त्यातले ठोस पुरावे असतील काय असतील त्या पद्धतीने त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडले. ते स्वतः सपकाळ साहेबांशी 20-25 मिनिटं बोलले आणि त्यावेळेस त्यांनी या सगळ्या संदर्भात चर्चा केली आणि मग त्यांचा आणि सपकाळ साहेबांचा थोडासा त्यामध्ये एक थोडंसं अंडरस्टँडिंग झालं आणि त्यामुळं मला त्यांनी सपकाळ साहेबांनी सांगितलं की याविषयी सुद्धा आपण आता वेट अँड वॉच करूया, पुढे काय करतील काय नाही ते आपण बघूया आणि जर का ते गव्हर्नमेंट जर सिरियस असेल या संदर्भात तर आपण नसेल तर आपण परत बाकीचं आपलं आंदोलन किंवा अजिटेशन सुरू ठेवूया. पण आज सत्ताधारी म्हणतात की नाही काँग्रेसनं जे केलं ते एकदम चांगलं केलं. मागच्या 2-3 दिवसांमधल्या चर्चा ऐकल्या असतात तर त्याचा सूर मात्र बिलकुल असा नव्हता. आज म्हणतात की काँग्रेसनं चांगलं केलं, पण दुसरीकडे चर्चा ही होते की हे जर करायचं होतं तर मग काँग्रेसने स्वतःचं हसं का करून घेतलं? ही काँग्रेसची हार नाहीये का? नाही, काँग्रेसची हार बिलकुल नाहीये. एक आता असं आपण म्हणतो की आपल्या महाराष्ट्राची संस्कृती अशी नाहीये, पण बऱ्याच वेळा आपले लक्ष्मण जगताप जेव्हा एक्सपायर झाले त्यांच्या पत्नीच्या विरुद्ध एक उमेदवार दिलाच होता अजित पवार गटाने. असं भालकेंच्या त्या ठिकाणी दिला. म्हणजे असे उदाहरणं भरपूर आहेत. आता तो आम्ही त्या पद्धतीचा विचार करतो की बाबा अशा पद्धतीने व्हायला नाही पाहिजे. जी काही सुसंस्कार होते सगळ्या ह्याच्यावर, तर त्या पद्धतीने इथून पुढच्या काळामध्ये तसंच एक राजकारणामधले संस्कृती सौंदर्याची संस्कृती सगळ्यांच्या मध्ये राहावी. एक थोडस आत्मीयता, माणूस गेल्यानंतर त्या कुटुंबाला दिलासा देणं, निवडणुकीला सामोरे जात असताना त्यांना किती वेदना होत असते या संदर्भात एक सिरियसली त्या पद्धतीने सगळ्यांनीच विचार करावा असं आम्हाला इथून पुढच्या काळात वाटतं. बर, रुपालीताई, पण एवढं झालं तरी ही निवडणूक बिनविरोध होणार आहे का? कारण मला वाटतं बरेचसे आणखीन उमेदवार आहेत, कारण 50 उमेदवारांनी अर्ज भरले होते, आणखीन बरेचसे उमेदवार आहेत रिंगणामध्ये. मुळामध्ये एक लक्षात घ्या की निवडणुकीमध्ये अनेक लोकांनी जे छोटे छोटे आहेत की ते वैयक्तिकरित्या हे फॉर्म घेऊन गेलेले आहेत. मी पुन्हा सांगते, लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार असल्यामुळे मेन पक्षातल्या उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळे थोडंसं ते जे काही पोटनिवडणुकीमध्ये वातावरण भावनिकच्या याला छेद जात होता, त्याच्यानुसार काँग्रेस पक्षाला विनंती केल्यानंतर त्यांनी तो माघारी घेतला. आता ज्या लोकांनी माघारी घेतलेला नाहीये त्यांनी माघार न घेतल्यामुळे ती निवडणूक निश्चित बिनविरोध होणार नाही. ती निवडणूक होणार आहे, परंतु या सगळ्यांनाही मला वाटतं 100च्या वर मत सुद्धा मिळणार नाहीत, पण त्यांना लढायचंच आहे. आणि काही लोकांना बॅलेटवर नाव यावं पाहिजे असतं, काही लोकांचे एक उद्देश वेगळे असतात. त्याच्यामुळे जर ते त्यांनी माघारी घेतलेली नसेल आणि नाहीये तर ती निवडणूक होणार आहे. असंही मगाशी आमच्या त्या चव्हाण भाऊंनी सांगितलं की वहिनी तशाही निवडून लाखो मताच्या फरकाने निवडून येणार आहेत, परंतु पोटनिवडणूक ही अजितदादांच्या नसताना होत असल्यामुळे भावनिक याला जी काही अलिखित नियम, जे काही राजकीय शिष्टाचार आहेत ते मुख्य पक्षाकडनं पाळल्या गेल्यामुळे कुठेतरी ती संस्कृती ती परंपरा जिवंत आहे. त्याचं एक उत्तम उदाहरण मिळालं. त्याच्यामुळे इतरांनी नाही जरी काढले तरी तुम्हाला निकाल झाल्यानंतर आपण त्यांना किती मतं पडली किंवा त्यांचा एक उद्देशच वेगळा होता, त्याला काही म्हणजे त्या गोष्टीवर आपण जे फारसं बोलणं यालाही महत्व नाहीये आणि शेवटी त्यांना जो अधिकार आहे ते त्यांचा अधिकार वापरतायत. बर, अजितजी, मगाशी तुम्ही म्हणालात की मला राजकीय चर्चा याच्यावर काय करायची नाहीये, पण एवढं सगळं महाराष्ट्रात होत असताना त्याच्याकडे अराजकीय दृष्टीनं पाहणं म्हणजे हा भाबडेपणा ठरेल. त्यामुळे हा प्रश्न मला विचारावा लागेल तुम्हाला की जेव्हा काँग्रेस असं म्हणतंय की 2029ला बारामतीमध्ये आम्हीच आमचा उमेदवार उतरण, बरं असं नाहीये की ते काँग्रेसच्या कुठल्या तरी एका नेत्यांनी केलेलं वक्तव्य, प्रदेशाध्यक्षांनी केलेलं वक्तव्य, एका महत्वाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर केलेलं हे वक्तव्य, म्हणजे इथून बारामतीच्या आणखी नव्या राजकारणाला सुरुवात झाली आहे का? मी आपल्या चर्चेमध्ये 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की काँग्रेस माघार घेईल, या निवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवार देणार नाही आणि तसंच झालं. काँग्रेसला शुभेच्छा आहे.
कुठल्याही पक्षानं जिथं आपण निवडणूक लढवत नाही अशा ठिकाणी आपलं केडर बांधणं, आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीची संधी देणं हे केलं पाहिजे. काँग्रेस पक्षाला आमच्या शुभेच्छा आहेत. ज्या पद्धतीनं आता बारामतीमधलं जर काँग्रेस पक्षाचं आपण ऑफिस बघितलं तर त्याची अतिशय दयनीय अवस्था आहे. तावदानं तुटली आहे, 50 वर्ष जुनं ऑफिस आहे. तिथपासून त्यांनी सुरुवात करावी. आमदार पुत्राला तिकीट देण्यापेक्षा सामान्य काँग्रेसच्या कार्यकर्त्याला तिकीट द्यावं आणि आपल्या 29च्या ज्या घोषणेला अध्यक्षांनी सांगितलं की आम्ही तिथं निवडणूक लढवू, त्यांनी निश्चित लढवली पाहिजे, आमचं काही म्हणणं नाही. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्या की आज या सगळ्या बाकीच्या इतर चर्चांना काही अर्थ नाही. निवडणूक या ठिकाणी इतर जे काही उमेदवार आहेत ते फारसे म्हणजे त्यांची फारशी दखल घ्यावी असे ते नाही आहेत. खरं तर कुणीही समोर आला असतं, निवडणूक झाली असती तर सुनेत्राबाईंनी तरी जसं आता माझ्या भगिनी रुपालीताई म्हणाल्या तशा लक्षावधीच्या फरकाने निवडून आल्या असत्या. इतकं अजितदादांवरती बारामतीच्या जनतेचं प्रेम आहे. पण आता ठीक आहे, वहिनी निवडणुकीला उभ्या आहेत, काँग्रेसनं माघार घेतलेली आहे. या ठिकाणी बारामतीची जनता वहिनींना अतिशय भरघोस मतानं निवडून देईल आणि ज्या पद्धतीनं इतके दशक अजितदादांनी या ठिकाणी अतिशय चोख चांगलं उत्तम काम करून बारामतीची देशामध्ये ओळख करून दिली, अतिशय चांगलं काम केलं, वेगवेगळ्या संस्था घडवल्या. मला असं वाटत नाही इथं कुणीही आव्हान दिलं तरी ते आव्हान कोणाचं टिकू शकेल. मात्र प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, त्याला शुभेच्छा. बरं रुपालीताई, पण या सगळ्यामध्ये भाजपची भूमिका सुद्धा महत्वाची ठरली, कारण भाजपच्या नेत्यांनी या बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी प्रयत्न केले. रादर आज मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला फोन केला, जेथे खरं तर निवडणुकीच्या काळामध्ये किंवा निवडणुकीच्या मैदानामध्ये ते होणं शक्य नाहीये, ते या निवडणुकीच्या निमित्तानं झालं. का झालंय? एक लक्षात घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याच्यामध्ये डायरेक्टली जे शक्य नव्हतं त्या काँग्रेसच्या नेत्यांना फोन करण्याचं कारण फक्त आणि फक्त माननीय अजित दादा. कारण का अजितदादांचं असं जाणं जेवढं आपल्याला वेदनादायक आहे तेवढंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनाही वैयक्तिकरित्या ते अत्यंत वेदनादायकच होतं. आणि म्हणून त्यांनी की एक आपला सहकारी, आपला मित्र, आपला राजकारणातला भाऊ म्हणून त्यांच्या प्रतीतलं जे जे काही करण्यासारखं आहे ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आपल्याला दिसतंय. आणि शेवटी आम्ही महायुतीमध्ये असताना आज समजा दादा असते तर दादानी त्यांनी मिळून जी काही इतर महाराष्ट्रातली कामं असतील किंवा लोकांना न्याय देण्याच्या प्रश्नावरचे जे त्यांचं काम होतं त्या पद्धतीने त्यांनी त्यांचं दायित्व स्वीकारून ती त्या काँग्रेस मधल्या नेत्यांना फोन केलेला आहे. म्हणजे राजकारणामध्ये आहेत म्हणून सारखे आरोपच करायचे, टिपाटिपणी करायची, छल कपट करायचं नाही. तो राजकारणी माणूस सुद्धा आहे आणि तो चांगला माणूस आहे. तो अशा या घडलेल्या घटनांमध्ये त्याच्या परिवाराशी सुद्धा ठामपणे उभा आहे. हे देवेंद्र फडणवीस यांच्या किंवा भाजपच्या त्या नेत्यांच्या त्यांनी जे काही बोलाचाली केलेली आहे, जो वहिनींना आधार दिलेला आहे तो दिसून येतोय. बर आकाशजी, तुम्हाला काही शेवटचं ऍड करायचंय, कारण चर्चेच्या शेवटाकडे आलोय? नाही, आमचे मित्र आता चव्हाण साहेब म्हणाले की आमचं काँग्रेस कमिटी अत्यंत दुर्दैवी, पण मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला पण सांगू इच्छितो की ती एक स्वातंत्र्यपूर्व काळातली इमारत आहे, अत्यंत छोटी आहे, पण तिथूनच ब्रिटिशांना हाकलून देण्याचं किंवा ब्रिटिशांवर आंदोलन करायचं तिथूनच सुरुवात झालं. विशेष करून शरद पवारांचा जो काय 67 सालीवर ठराव झाला होता त्याच काँग्रेस कमिटीतनं ठराव झाला आणि तिथून गेलं. म्हणजे काँग्रेस कमिटी आमची छोटी आहे, ऐतिहासिक आहे, पण त्या माध्यमातनं त्यातनं निघालेली लोक खूप प्रचंड आहेत. तिथं स्वर्गीय इंदिरा गांधी सुद्धा येऊन गेल्या होत्या त्या कमिटीमध्ये. तर त्यामुळं आहे त्याची दुरावस्था आहे. आमच्याकडं भाजप एवढं फंड नाहीये, पैसा नाहीये. आम्ही आमचे गोरगरीब लोकांच्या माध्यमातून आम्ही ते चालवतो. आमच्याकडे फार मोठे धनाढ्य लोक पण नाही काँग्रेस कमिटी चालवणारे. त्यामुळं आम्ही त्याची चव्हाण साहेबांनी जो सल्ला दिला आहे की ते कमिटी छोटी वगैरे, आम्ही नक्की त्यात डागडुगी करू, दुरुस्त करू, काय करू. पण शेवट आम्ही प्रथम आम्ही लोकांना प्रायोरिटी देतो. लोकांच्या कामं महत्वाची असतात. कशी छोट्या स्टूल असेल, खुर्ची असेल तरी आम्हाला चालतं, कारण लोकांची काम होणं फार महत्वाचं आहे. आकाशजी, खरं तर उमेदवारी मिळाली नाही किंवा उमेदवारी नाकारली
म्हणून या पक्षातना त्या पक्षात दिवसाला 2-2 पक्ष बदलणारे नेते महाराष्ट्रामध्ये असताना आज तुमची उमेदवारी अर्ज भरला, मग तो तुम्हाला मागे घ्यायला लागला आणि त्यानंतर सुद्धा आपल्या पक्षाचं समर्थन करत तुम्ही चर्चेमध्ये सहभागी होतात. महाराष्ट्राच्या राजकारणात हे दुर्मिळ होत चाललेलं चित्र आहे, पण ते चित्र दिसू देत, सगळ्या पक्षांमध्ये दिसू देत अशी अपेक्षा आपण करूयात. तुम्ही सगळेजण आजच्या चर्चेमध्ये सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. आणि लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.